नागपुर में धोखाधड़ी का मामला सामने आया है। यहां आरोपी महिला खैरुन्निसा ने बेसा में स्थित जमीन की हकदार बताकर शिकायतकर्ता से 1 करोड़ 2 लाख रुपए की ठगी की है। आरोपी की महिला ने जमीन के जो दस्तावेज दिखाए वे सभी फर्जी निकले। इतना ही नहीं, उसने शादी का फर्जी प्रमाण पत्र भी तैयार कर अदालत से गलत तरीके से आदेश हासिल कर लिए हैं। जब शिकायतकर्ता को पूरे मामले की सच्चाई पता चली तो उसने लकड़गंज पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। मामला सामने आते ही आरोपी महिला खैरुन्निसा फरार हो गई। पुलिस ने उसके खिलाफ केस दर्ज कर लिया है और उसकी तलाश जारी है। तक्रारदार रोहन ठाकर यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला होता की ज्यामध्ये त्यांनी तक्रार केली होती की खैरुन्निसा मोहम्मद समद या महिलेने ती बेसा येथील एका जमिनीची वारसदार असल्याचं दाखवून त्या जमिनीचा व्यवहार केला आणि त्या व्यवहारामध्ये तिने तक्रारदाराकडून 1 करोड 2 लाख एवढी रक्कम घेतलेली आहे। परंतु तक्रारदाराला नंतर कळालं की तिने जे वारसदार म्हणून पेपर दाखवलेले आहेत ते सगळे खोटे पेपर आहेत। तिचा निकाहनामा खोटा दाखवून तिने काही कोर्टातून ऑर्डर्स बनावट ऑर्डर्स प्राप्त केलेले आहेत। ही त्याला माहिती मिळाल्यानंतर त्याने कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता। सदर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु तक्रारदाराचं ऑफिस हे लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचं लक्षात आल्यानंतर तो गुन्हा पुढील तपासकामी लकडगंज पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। माननीय DCP ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी महिला खैरुन्निसाचा शोध चालू असून ती मिळाल्यानंतर अधिक तपास करत आहोत। त्या खैरुन्निसा हिच्यावरती अजनी पोलीस स्टेशन येथे देखील एक गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। त्या माहिती अनुषंगाने अजनी येथून देखील पेपर मागून त्यामध्ये काय तपास झालेला आहे याचा तपास चालू आहे। आरोपी मिळाल्यानंतर आरोपीचे बँक स्टेटमेंट प्राप्त करून ते पैसे जे फिर्यादीकडून तिने घेतलेले आहेत त्या पैशाची कसे विल्हेवाट लावले याचा देखील तपास चालू आहे। आणि तिने जे बनवलेले पेपर आहेत त्यामध्ये कोणकोणाचा सहभाग आहे याच्यामध्ये सहआरोपी कोण होऊ शकतात का याची देखील तपास चालू आहे। अधिक तपास करत आहोत।